तर मॅच सुरू होतीये. आजच्या दिवसातील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच दुसऱ्या फेरीतील दुसरा. हमजा स्पोर्ट्स खरं तर त्यांना अपयश आलं होतं. आता BC4 कमिटी फार स्ट्रॉंग आहे, त्यांची नियमावली अगदी कडक आहे. तर जर मित्रांनो तुम्हाला BC4 चे डिसिजन आवडला असेल तर एकदा जोरामध्ये टाळ्या BC4 कमिटीसाठी जरूर व्हायला हव्या. आणि हे सगळं क्रेडिट जातं अल्ताफ बाली सर, सुभाषदा पाटील असतील, त्याचबरोबर सुभाष ठाकरे असतील, अमोलदादा असतील, या सगळ्या लेजंडरी क्रिकेटर्सला देखील, की जे क्रिकेट आहे ना ते त्या नियमावलीनुसार व्हायला हवा. थँक्यू सो मच फॉर ऑल ऑफ यू. मॅच झाली आहे सुरू आणि आता वळतो आपण मॅच कडे. पहिला बॉल आला डॉट आणि जी माहिती आमच्यापर्यंत आली नक्कीच त्या अनुसरून आता हमजा स्पोर्टला विन दिलं गेलं आणि आता ते खेळत आहेत जॉय कुमार या संघाच्या विरुद्ध. पहिला बॉल डॉट चाललाय आणि फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस करत असताना मग एक गोष्ट लक्षात ठेवा हमजा स्पोर्ट्स, की सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे, त्यामुळे तुम्हाला स्पीडअप करायचं आहे आणि फास्ट खेळायचं आहे. बॉल तयार होतो बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. इथे फटका फसला. मिड ऑफला कॅचची संधी आणि फिल्डर तिथे तैनात. एक चांगली कॅच कासिम बाबू, वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर, आणि त्यानं घेतला हा झेल आणि संपलाय फलंदाज किसनचा खेळ. आणि धक्का लागला इथे पहिला, तो म्हणजे टीम जॉय कुमारला. आणि इथं विकेट मिळतीये. गोलंदाज आपण पाहतोय फार चांगली बॉलिंग सध्या करतोय. पहिल्या षटकामध्ये 2 बॉल डॉट, पॉवर प्ले सुरू आहे. तिसऱ्या बॉल वरती विकेट आणि ही विकेट मिळाली आहे. गोलंदाज अमीर. न्यू बॅटर इंटर झाला नंबर 3 वरती फलंदाजी करण्यासाठी द वॉल ऑफ भादवड करेश म्हात्रे, वन ऑफ द बिग नेम टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अजून एक मोठं नाव. मागच्या मॅच मध्ये 82चं टार्गेट आणि सकाळी आपण एक लाईन म्हणालो, सरप्राईज सरप्राईज किंग इक बॅक, आणि अगदी ते त्यांनी खरी करून दाखवलं. 82 रनचं टार्गेट अगदी सहज चेस केलं. जयेश पाटीलच्या 49, महेंद्र मागेचा फिनिशिंग टच. फटका फसलाय कॅचची संधी आणि फिल्डरचा पाय देखील घसरलाय. कासिम बाबू स्किड झाले आणि जीवनदान मिळालं ते म्हणजेच फलंदाज कल्पेशला. एक सिंगल देखील त्याच्या बॅटमधनं ऑन दी मार्क. त्याच्या डावाला झाली आहे सुरुवात. आणि ज्यावेळी तुम्ही मैदानावरती ग्रास आउटफील्ड फास्ट अशा विकेटवरती खेळता, तुमच्या शूजला ती ग्रीप असणं ते देखील फार इम्पॉर्टंट आहे. स्पोर्ट्स शूज जरूर आहेत, म्हणजे ती ग्रीप या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आणि ते बॉडी बॅलन्स गमावला आणि एक सिंगल आणि त्या सोबतीनं जीवनदान स्ट्रायकर एंडला आलाय करेश म्हात्रे. नेहमी सलामीला आपण त्याला पाहतो. सिटी क्रिकेट फॉर्मॅट ॲज अ वन डाऊन तो आला नंबर 3 वरती फलंदाजी करण्यासाठी. प्रेक्षक असंख्य संख्येनं आपल्याला पाहायला मिळतात. काही क्षणात उद्याचं शेड्यूल देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. जय बजरंग कारिवली ही टीम सुपर 4 मध्ये इंटर झाली आहे आणि सोनादेवी टेमघर ग्रामीण हा संघ देखील सुपर 4 मध्ये दाखल झालाय. त्यांच्यामध्ये उद्या सेमीफायनल रंगेल आणि जी विनिंग टीम आहे त्यामधून ती सिटी सोबत फायनल खेळताना दिसेल. आणि त्या टीमला ठाणे जिल्ह्यातील कोणत्याही गावातील 2 आयकॉन खेळाडू घेण्याची नामी संधी असेल. ही संधी गोरसईला देखील होती, मात्र त्यांनी कोणताही आयकॉन न घेता आयकॉन घेतला होता. अगदी बरोबर. आणि केतन पाटीलला आणि त्यांनी आयकॉन घेतला होता किरण पाटील सावध एक्सप्रेसला आणि बीट केलं होतं.
आणि ज्यावेळी रांजणोळी फायनल मध्ये आली होती त्यांनी भावेश पवार आणि पवन केनेला ॲज आयकॉन त्यांच्या टीम मध्ये सामील केलं होतं. आणि तुम्ही जे ग्रामीण जे खेळाडू आहेत त्यांनाच फक्त आयकॉन मध्ये घेऊ शकता, सिटी खेळाडूंना नाही. हा देखील एक महत्त्वाचा मेसेज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जी थोडीशी नियमावली थोडीशी तरतूद होती ती कंप्लीट करून ते सगळी नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. जेव्हा मॅच कडे बॉलिंग ट्रॅक वरती आला आहे कासिम बाबू. भिवंडी प्रीमियर लीग गाजवली या खेळाडूंना. जे पहिलं पर्व होतं कासिम बाबू एक असं नाव होतं ज्यानं प्रत्येक फॉर्मॅट मध्ये अफलातून कामगिरी केली होती. एक युपी वरनं देखील आपण पाहिलं होतं बाबू कासिमला. आणि हा कासिम बाबू जो भिवंडी मधनं बिलॉंग करतोय. स्ट्रायकर इनला बॅटिंग साठी तयार आहे करिश म्हात्रे. वेळ घेऊ नका टीम हमजा स्पोर्ट्स, कारण जास्त वेळ जर लावताय तर तुम्हाला बॅड लाईटचा इम्पॅक्ट सेकंड इनिंग मध्ये येऊ शकतो. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर कासिम बाबू यष्टी रक्षक दोघांमध्ये आखोमध्ये इशारा. अगदी करिश म्हात्रेसाठी रणनीती ते आखत असताना आणि हा चेंडू मात्र अतिशय सुंदर आहे. फटका देखील तितका चांगला सजवला आहे, मात्र 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. तिसऱ्या धावेसाठी निघालेत. फार चांगला कॉल केला तिथे फलंदाज कल्पेशनं की 3 रन बनवू शकतील आणि तिसऱ्या धावेसाठी हे दोन्ही खेळाडू पूर्ण करत असताना ही तिहेरी धाव. ते उद्याचं शेड्यूल जे बजरंग कारिवली विरुद्ध सोनादेवी टेमघर 9:30 नंतर ओपन क्रिकेटकडे आपण वळतो. सिटी फॉर्मॅट साईश खारबाव त्यांना फाईट करेल बंटी स्पोर्ट्स बोरिवली. त्यानंतर धनेश कुकसे विरुद्ध अमजा किंवा टीम सोनादेवी टेमघर यामधून विजेता जॉय कुमार यामधून विनिंग टीम खेळताना दिसेल. जॉय कुमार किंवा अमजा स्पोर्ट्स यामधून विनिंग टीम धनेश सोबत असेल उद्याच्या दुपारच्या सत्रामध्ये. कासिम बाबू तयार बॉलिंग ट्रॅकवर. हाफ ट्रॅकर होता. बॅटची लिडिंग एज आहे. यष्टीरक्षकापासून फार दूर राहिला. डीजे थोडस सेटिंग चेंज झाला, चेक करा प्लीज. रिक्वेस्ट आहे अभिला, कारण आता अंतिम मॅच अभी नाही तो कभी नाही. टीमची टोटल धावफलकावरती 2 बॉल मध्ये 4 रन आलेत आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. पहिलं षटक काय टाकलं आमिरनं, 2 धावा खर्च करत एका फलंदाजाला त्यानं बाद केलं आणि एक खेळाडू जरूर कमी होते, त्याची वाट पाहिली जात होती आणि आता तो देखील मैदानावरती इंटर झाला. बॉल तयार होईल बॉलिंग मार्कवर. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये जी थांबली आहे सध्या 6 या आकड्यावरती. करिश म्हात्रेला डाव गिअरअप करणं फार महत्वाचं असेल या मॅच दरम्यान. पाहिजे तो डाव इथनं गिअरअप केला जाईल का करिश म्हात्रेच्या माध्यमातून. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख तो यूं ही फडफडाते हैं हौसलों से तो उड़ान होती है. ते इरादे इथे स्पष्ट करायचे करिश म्हात्रेला, जे एक मोठं नाव आहे. द वॉल ऑफ भादवड आज भिंत बनेल का जॉय कुमार साठी. कासिम बाबू प्लीज स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच नक्कीच तुम्हाला नेक्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे, चेस करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला अडचणी येऊ शकतील. बॅड लाईटचा इथे कोणताही अप्लाय नाही आहे. करिश म्हात्रेसाठी हा परफ्यूम बॉल होता. अगदी कासिम बाबूच्या वेगाचा सुगंध देऊन गेला. परफ्यूम बॉल या चेंडूला का म्हटलं जातं याचं कारण, ज्यावेळी तुम्ही लेदर बॉल क्रिकेट खेळता त्यावेळी त्याच्यावरती चामड्याचं एक आवरण असतं, त्याचा जो सुगंध आहे तो तुमच्या नाकामध्ये दरवळत तुम्हाला एक सुगंध देऊन जातो, त्यामुळे या बॉलला ना परफ्यूम बॉल म्हटलं जातं. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वरती. तर टेनिस बॉल मध्ये तसं कोणताही फर नाही आहे. चेंडूला जर आपण पाहिलं तर तसं कोणताही सुगंध नाही आहे, म्हणजे एक ती आपल्याला सवय जडली आहे. एक चॅलेंजेबल बॉल देखील आपण त्याला म्हणू शकतो की अगदी जो फलंदाजाच्या नजरेसमोरून आणि नाकासमोरून निघून जातो. आणि जमान शुभागमन झालाय सुजित पाटील यांचं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॉल तयार. यावेळी बॅट हातात निसटली आहे आणि चिंडवानी बॅटचा स्पर्श झालाय का अपील होत आहे. आवाज नक्की कसला आला अंपास तो देखील विचार तर करणारच ना.
आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. अंपायरला आवाज आला, मात्र चेंडू आणि बॅटचा स्पर्श नाही आहे हे अंपायरनं स्पष्ट सांगितलंय. अतिशय चांगला निर्णय. अंपायर्सला तुम्ही सांगू शकत नाही आहात की तुम्ही स्क्वेअर लेग सोबत चर्चा करा, तो अधिकार तुम्हाला नाही आहे. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन अँड अंपायर इज अ बस जज. एक चांगला निर्णय अंपायरच्या माध्यमातून. GTC आपल्याला रिप्ले स्क्रीनवरती दाखवत असताना चेंडू आणि बॅटचा कुठेही संपर्क नाही आहे आणि एक अतिशय सुंदर निर्णय आलाय. प्रसादजी सहस्त्रबुद्धे सर त्यांना साथ देतात, फैयाज सर आणि आमच्या सोबत आहेत आमच्या मॅच रेफरी अजित शेख सर. लॉट्स ऑफ हार्डवर्क. आणि आतापर्यंत अजित सर जी अंपायरिंग झाली ना, ट्रान्सपरन्सी क्रिकेटला तर नक्कीच पाहायला मिळाली पहिल्या दिवसापासून आणि विदाऊट कॉन्ट्रोवर्सी नक्कीच हे सगळे निर्णय आले. ग्रेट जॉब. बॉल तयार. कासिम बाबू शॉट ऑफ लेंथ होता, मागच्या बॉल वरती बॅट निसटली. आता फटका बॅट वरती आल्यानंतर चेंडू निसटला, सरळ सीमारेषा बाहेर जातोय चौकार. धावा मिळतील 4 करिश मात्रेला आणि टीम जॉयकुमार टेमघरला आणि धावफलक 4 ने पुढे सरकत असताना दुहेरी अंकामध्ये स्थिरावलाय, ते म्हणजेच 10 या आकड्यावरती. जॉयकुमार टेमघर या संघाचे जर पुरस्कर्ते आपण पाहिले तर आदरणीय करसनजी फुलोरे एक राजा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांनी पुरस्कृत केलेली त्यांच्या प्रतिष्ठेसाठी, त्यांच्या सन्मानासाठी, त्यांच्या नावासाठी ही टीम मैदानावरती आज क्रिकेट खेळतीये. त्या नावाला देखील क्रिकेटचं फार मोठं वेड आहे. त्यामुळे तुम्हाला देखील वेड होऊन क्रिकेट खेळावं लागेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शहाणे लोक तो इतिहास वाचवून दाखवत असतात. कासिम बाबू तयार. ओव्हर पिच बॉल खोदून तर जरूर काढला, मिड ऑफला डाऊन दी बॉल फिल्डर करिश मात्रेची विकेट मिळतीये कासिम बाबूला. फलंदाज बाद. तर रोहन पाटील या स्पर्धेचे जे आमचे लाडके प्रणेते आहेत, आपण यायचंय. सचिन दादा मस्के नक्कीच या नावाशिवाय ही स्पर्धा अधुरी आहे. इंद्रपाल मस्के प्रत्येकाचं अफाट योगदान आहे. सगळी नावं आम्ही या नंतर तुमच्यापर्यंत पोहोचू. सचिन दादा रिपोर्ट करायचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सचिन दादा टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्या आपण पाहतो जी 10 वरती थांबली आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि आता आपण वळूया ते म्हणजेच मोहन दादा यांच्याकडे. थँक्स धन्यवाद ओमकार. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र. आपण जवळ मैदानाकडे पहिले 2 षटकात आपण विचार केला, निश्चितच प्रतिषटका विचार केला तर 5 धावांचं रन रेट आपण पाहिलं. आस्किंग रन रेट. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाहिला सांघिक. तिसरा मुनाफ येतोय. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. पहिले 2 षटकात आपण विचार केला, निश्चित थोडंसं बॅकफुट आपण पाहिलं. जॉय कुमार या संघाला साजेशी कामगिरी धावफलकावर दिसत नाहीये. 2 महत्वाचे फलंदाज देखील या ठिकाणी बाद झाले. चला प्लीज आपण थोडंसं वेळ कमी घ्या, फील्ड सजावट करायची आहे. अतिशय चांगला टेलिकास्ट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तेजस भोईरत आणि त्याचबरोबरीने आमचे कॅमेरामॅन प्रवीण आम्हाला अतिशय चांगली साथ देत असताना हे महत्वाचे 2 मोहरे या ठिकाणी बाद झालेले आहेत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची बघा आपण चेंडूची लाईन कुठेतरी रीड करता आली. फलंदाज याला हलकासा बॅट आणि चेंडूमध्ये स्पर्श आपण निश्चित पाहिला. चेंडू शॉट तडम्याला जातो. एक धाव घेण्याची संधी. एक धावणी संघात धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 11. षटक क्रमांक 3. मुनाफ शेख वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने 3ऱ्या षटकात आलतोय. चालू सामन्याचे मित्र आपण जर अपडेट पाहिलं तर निश्चितच नाणेफेक जिंकल्यानंतर जो काही निर्णय येतो आतापर्यंत मात्र थोडासा कुठे अयशस्वी वाटतो, कारण की 3ऱ्या षटकाला प्रारंभ आहे. साजेशी धावसंख्या धावफलकावर दिसत नाही जॉय कुमार या संघाची. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मुनाफ एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज. लॉंग रन पंचांना क्रॉस करतो. रॅटम ओव्हरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो. डावखुरा फलंदाज या ठिकाणी मात्र चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन वारंवार मिस करता आपण फलंदाजांना पाहतोय. फटका मारण्याची सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर.
अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. अगेन्स्ट पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या अजूनही स्थिर, षटक क्रमांक 3. महत्वाच्या सामन्यामधून जी कामगिरी हवी तशी दिसत नाही, याचं कारण देखील आपण पाहतोय. अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी. अगेन्स्ट पुन्हा एकदा मुनाफ. वारंवार आपण चुका फलंदाजी बॅटमधून पाहतो आणि चुकीला माफी नाही आहे का. लाजवाब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक, संघाकडे विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मुनाफ. स्ट्राईक रोटेट करतो डावखुरा फलंदाज कल्पेश. चेंज ऑफ पेस, परिवर्तन निश्चित पाहिलं. संतोष म्हस्के यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. रोज सकाळी आणि संध्याकाळी जे आपल्यापर्यंत चहा पोचवत असतात, जो फार गरजेचा आहे, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. सव्वा मॅचकडे जिथे सध्या फार चांगली कामगिरी होतीये. गोलंदाज मुनाफीच्या माध्यमात अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी, खरोखरच ला जवाब गोलंदाजी का मॅजिकल षटकात आपण पाहतो. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त आणि 5 जवाब गोलंदाजी का मॅजिकल षटकात आपण मुनाफ्याला पाहिलं. संघटनेने विश्वासाने त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी. एक जबरदस्त षटकात आपण मुनाफ्याला पाहिलं. फक्त आणि फक्त 1 धाव. षटक क्रमांक 3 संपत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती फक्त आणि फक्त 11. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जॉय कुमार महत्वाच्या सामन्यामधून साजेशी कामगिरी करताना दिसत नाही. महत्वाचे 2 मोहरे मात्र आपण या ठिकाणी पहिले बाद झालेले करेश आणि किसान. येणारे 12 चेंडू असतील आणि बघूया 12 चेंडूमध्ये हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर एक धाडशी निर्णय त्या संघाचा आपण पाहिला. फलंदाजी करण्याचा धावसंख्या 11 आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 11. तर BC4 कमिटीचे जे रूल्स आहेत त्या अनुसरून नक्कीच प्रत्येकाला त्या नियमावलीची फॉलो करणं गरजेचं आहे. अनेक महत्त्वाची सूचना आहे टीम आमचा स्पोर्ट्सला की तुम्ही मैदानावरती सेकंड मॅचमध्ये जरूर उतरलात, फक्त 11च खेळाडू आले, तुमचा 12th मॅन आला नाही, त्यामुळे तुम्हाला पेनल्टी लागतीये ती म्हणजेच 2 धावेची आणि ती तुम्हाला स्वीकारावी लागेल. आमचा स्पोर्ट्स आपको 2 रन की पेनल्टी यासे दी गई है बिकॉज आपका 12th मैन कॉम बॉक्स में नहीं है. षटक क्रमांक 14 आपण पाहतो कासिमेच्या माध्यमातून. निश्चितच थोडंसं आपल्याकडे पद्धती चेंडू आपण पाहिला. ऑन साईडचा फटका देखील महेशच्या बॅटमधून आपण पाहिला. 2 धावेसाठी या 2 धावांनी संघात धावसंख्या 13 वर पोहोचते. षटक क्रमांक 14. चेंडूला थोडासा शॉर्ट ऑन पुढचा फटका आपण पाहतोय. क्रॉस द लाईन, चेंडू डीपला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि निश्चितच्या प्रयत्नामधून आपण पाहिलं होतं कुठल्या प्रकारचं कॉलिंग या ठिकाणी झालं नव्हतं. एक धाव कंप्लीट. एक धाव संख्या धावसंख्या होती ती 14. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कासिम. कासिम रॅटम राऊंड या ठिकाणी मात्र चेंडूला उडवलेले अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण 1 बॉल एका टप्प्याने चेंडू वाढी. लॉंग ऑफ कुठेतरी क्लिअर करताना आपण पाहिला. अतिशय चांगला फटका. चार धावेनी संघ धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 18. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कासिम. पुन्हा एकदा ऑन साइडचा फटका आपण पाहतोय. 1 बॉल एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण, अप्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालं होतं. दुसरी रेगवण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आपण पाहतोय. बघूया एक्झॅक्ट मैदानामध्ये काय कशा प्रकारचे चित्र. एक धाव केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये.
धावसंख्या 1 ने पुढे सकते 19 षटक क्रमांक 4. निश्चित महत्वाची मॅच आपण पाहतोय महत्वाचा सामना दोन संघांमधून पाहतो साजेशी कामगिरी आतापर्यंत धावपालकावर नाही षटक क्रमांक 4 फक्त धावा आहेत त्या 19 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कासिम चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये मला वाटतं निश्चितच कल्पेश याला घरी परतावं लागेल. विकेट क्रमांक 3 आपण पाहतो जयकुमार या संघाचा कल्पेश बाद होतोय. चला नेक्स्ट न्यू बॅट्समन आपण लगेच यायचं आहे जे 38 सर्कल ते देखील आपण क्रॉस करायचं आहे आपल्याकडे बेल फार कमी आहे. पुन्हा एकदा मी संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय. आपण एक बिग स्पर्धा मोठी स्पर्धा ऑब्झर्व करतोय स्वर्गीय बलवंत सेठ प्रतिष्ठान चषक 2021 निश्चितच एक मानाचा आणि सन्मानाचा करंडक बघूया उद्या कुठला संघ घेऊन जातोय. नेक्स्ट बॅट्समन सुभाष बोंबोम या नावाने अतिशय फोकस आणि फेमस आहे. नेहमीच एक आक्रमक खेळी ज्याच्या बॅटमधून प्रेक्षकांना पाहायला मिळते. सुरुवात मोठ्या फटक्याने ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट बॅट्समन सुभाष धावसंख्या मित्र अजून स्थिर आहे 19 कासिम याचा पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र चेंडूला उडवलेला आहे नो मॅन्स लँडवर बघूया निश्चितच झेल घेण्याचा अतिशय दमदार चांगला प्रयत्न देखील आपण आउटफील्ड मधून पाहिला रनिंग कॅच घ्यायचा अप्रतिम उत्कृष्ट प्रयत्न देखील आपण पाहिला. फार कठीण असतं अशा कॅचेस घेणं ज्यावेळी तुम्ही डीप मध्ये फिल्डिंग करता इनफिल्ड पर्यंत पोहोचणं आणि मी म्हणेल त्यामध्येच त्या फिल्डच्या प्रयत्नाचा विजय झाला कारण एफर्ट आणि मेहनत हे दोन शब्द आहेत ना मराठी इंग्रजी ह्या दोन शब्दांवरती विजय नावाचा एक शब्द आहे तो तुम्हाला मिळतो. आणि आता पेनल्टीच्या ज्या 2 रन होत्या त्या ऍड करून धावफलक स्कोर कार्ड वरती झालाय 4 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर 22 पेनल्टी रन ऍड करून हे धावफलक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. फक्त आता मोठ्या फटकांची नितांत गरज आहे. या षटकामध्ये रन आल्या 9 आणि पेनल्टीच्या 2-3 षटकांमध्ये 11 होत्या 11 + 11 22. अंतिम षटक आता शिल्लक आहे आणि टीम फार अडचणीमध्ये आणि शेवटचं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय आमिर ज्याला सेकंड स्पेल मध्ये आणलाय 4 ओव्हर आणि 4 नक्कीच जर आपण पाहिलं तर नक्कीच षटकांमध्ये कासिम बाबूची 2 षटकं पाहायला मिळाली. आमिर एक नवा गोलंदाज आहे. पहिलं षटक टाकलं तो आमिर वेगळा होता आणि हा आमिर वेगळा आहे. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे आमिर आणि पहिला चेंडू अतिशय खराब चेंडू पंचांकडे मात्र नो बॉलचा इशारा देखील येतोय 1+4 अशा 5 धावा या ठिकाणी गृहीत धरले जातील. निश्चित हा चेंडू अतिशय अप्रतिम खराब आपण पाहिला नाही या कंडिशन्सला आहे ना हा बॉल फार महत्वाचा होता टीम जयकुमार साठी आणि त्याचा पुरेपूर फायदा इथनं उचललाय. फलंदाजी करत असताना सुभाष ठाकरेनं आता रन बनले 27 6 बॉलचा खेळ बाकी अंपाचा इशारा आलाय नो बॉल +6 म्हणजे या 7 धावा आलेत म्हणजे धावफलक 29 वरती गेलाय आणि उर्वरित 6 बॉल आणि हा चेंडू फ्रीड आहे म्हणजे इथनं 6 बॉल मध्ये 20 ते 15 यामधला एक आकडा सुभाष ठाकरेला आणि महेश ठाकरेला शोधावा लागेल. दोन्ही पिंचिटा बॅट्समन आहेत फ्रीडचा बॉल आहे बॉल तयार होतो आमिर अक्रॉस द लाईन थोडं आडव्या बॅटिंग चेंडूला पार करण्याचा प्रयत्न जागेवरून फोर्स करण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला चेंडूची लाईन रीड करू शकला नाही लाईनअप करू शकला नाही चेंडूची लाईन अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला गोलंदाज जाता एक निर्धाव चेंडू जातो आता मात्र या ठिकाणी थोडंसं गोलंदाज स्वतःला कमबॅक करतोय अगेन्स्ट पुन्हा एकदा आमिर या ठिकाणी मात्र जागेवरून चेंडूला फोर्स केला अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका काय जबरदस्त टायमिंग आपण पाहिलं लाईन जबरदस्त लवकर रीड केली ऑन सेटचा धमाका त्याच्या बॅट मधून आपण पाहिला आउट ऑफ पार्क बिग वे मोठा फटका
पुन्हा एकदा लाईन खराब, चुकीची लाईन आपण पाहतोय. आउट ऑफ लेग स्टंप, खराब चेंडू, दिशांची चेंडू स्क्वेअर मारा, पंचांच्या समांतर धाव मिळते अवांतर. एक धावेने संघात धावसंख्या होती ती 36. षटक क्रमांक शेवटचा अंतिम. आमिर याच्या माध्यमातून थोडीशी स्क्वेअर मारा आपण पाहतोय. महत्वाच्या सामन्यामधून थोडीशी स्क्वेअर गोलंदाजी आमिर याची. आता मात्र चेंडूला जागेवरून कुठेतरी पुन्हा एकदा बिगेट घेण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती, लाईनअप करूच शकला नव्हता, टाइम ऍडजस्टमेंट झालं नव्हतं, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधला गेला नव्हता. एक निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या श्री षटक क्रमांक शेवटचं अंतिम अखेरचं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. पुलेंचा चेंडू ऑन साइडचा धमाका आपण पाहतोय. खराब चेंडू, जसा प्रश्न तसं उत्तर. अजब की गेंद गजब का शॉट. चेंडू सीमाच्या बाहेर जाणार आहे, टावरिंग षटकार येतोय. या 6 धावेने पुन्हा एकदा आता कमबॅक होताना आपण जॉयकुमार या संघाला पाहतोय. धावसंख्या 6 ने पुढे सकते. 42 42. आणि निश्चितच क्लायमेटच्या हिशोबाने याच्या धावा असतील ओमकार तर निश्चितच चांगल्या धावा असतील. 50चं टार्गेट हे निश्चितच सेफ असेल. या षटकामध्ये रन्स बनलेत ज्यांची नितांत गरज होती आणि त्या बनवून दिलेत. बॅटिंग करत असताना सुभाष ठाकरे हे नाव नाही वादळ आहे, षटकारांचा राजा म्हणून त्याची ओळख आहे. आणि अजून एक फुल टॉस, फायदा उचलू शकले नाही. डाऊन दी बॉल, बॉल अँड कॉट, विकेट. 3 षटकार आले, एक नो बॉल आला, एक वाईट बॉल आला. आतापर्यंत 20 बनलेत या षटकामध्ये आणि धावफलक स्कोरकार्ड वरती जाऊन पोहोचलंय 42-42, जे एक फार चांगलं लक्ष आहे या संध्याकाळच्या क्लायमॅट मध्ये. कारण आता वातावरण अगदी शांत आहे, हवेचा प्रवाह देखील थांबलाय, विकेटवरती देखील थोडीशी ग्राउंडवरती आर्द्रता पाहायला मिळतीये. त्यामुळे रन्स चेस करणं हे एक चॅलेंज असेल आणि सुभाष ठाकरेने आपलं काम केलंय या मॅचच्या माध्यमातून. नेक्स्ट बॅट्समन मुकेश मते. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू मला वाटतं शेष आहे, बघूया. महेशाच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीच झाली, चेंडूला ऑन साइडला खेचला, धमाका देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. का लाजवाब फटका, बिग ब्लास्ट. 6 धावा येतील आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या. आणि क्रिकेट आहे ना, बदलायला वेळ लागत नाही. 3 ओव्हर 48 संघर्ष. चौथ्या षटकामध्ये 9 आणि 5व्या षटकामध्ये रन्स आल्या. 4 षटकार, एक वाईट बॉल, एक नो बॉल देखील आला आणि टीम जाऊन पोहोचली 48. म्हणजे तब्बल या षटकामध्ये 26 रन खर्च केलेत गोलंदाज आमिरनं. आणि जी मेहनत केली होती सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये गोलंदाजांनी, त्याच्यावरती कम्प्लिटली पाणी फेरलंय. काय म्हणशील मोहन दादा, आता टार्गेट फायटिंग बनलंय? निश्चित आता मात्र एक चांगलं टार्गेट आपण पाहतोय, सेफ धावा. क्लायमेटचा एकंदरीत वातावरणाचा विचार केला तरी 49 धावा निश्चित सेफ असतील. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत असं. आपण ऑब्झर्व करता एक बिग स्पर्धा, स्वर्गीय बलवंत सेठ प्रतिष्ठान चषक 2021. आणि मित्रांनो, निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला ज्यांच्याकडनं ट्रॉफीज, सर्व ट्रॉफीज प्राप्त झाल्या ते मान्य श्री आकाश घरत, रोहनजी पाटील यांचं मी आयोगांच्या वतीनं मनापासून कौतुक करेन. त्याचबरोबर ज्यांच्याकडनं लाईव्ह टेलिकास्ट आम्हाला उपलब्ध झालं, पंकज घरत, माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिंपलास. त्यानंतर ज्यांच्याकडनं सिरीज म्हणून सायकल या ठिकाणी उपलब्ध झाली ते मान्य श्री प्रीतम माळी, स्वर्गीय शंकर माळी यांच्या स्मरणार्थ त्यांच्याकडनं ही सायकल आम्हाला प्राप्त झालेली आहे. त्याच्यानंतर सिरीजसाठी कूलर देखील आमच्याकडे आलेलं आहे. स्वर्गीय सुशीला प्रकाश मुकादम यांच्या स्मरणार्थ प्रोप्रायटर विकी प्रकाश मुकादम यांच्याकडनं आम्हाला ती उपलब्ध झालेली आहे, त्यांचं देखील मी मनापासून कौतुक करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज कूलर ज्यांच्याकडे माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेले मान्य श्री कल्पेश बारक्या मस्के. तर एक सन्मान आपण कंप्लीट करतोय ज्यांच्या माध्यमातून ऑल बॅनर आणि फ्लेक्स हे सगळं काही या स्पर्धेसाठी आलं आणि मैदानाच्या सुशोभीकरणामध्ये ज्यांची नक्कीच फार एक मोठी मदत आम्हाला मिळाली. सुरईचे सुजित पाटील, त्यांचा सन्मान आपण करतोय. सचिन दादा म्हस्के यांच्या शुभ हस्ते सुजित पाटील यांचा सन्मान केला जाईल. सचिन दादा म्हस्के यांच्या शुभ हस्ते आपण सुजित पाटीलला सन्मानित करतोय. व्यासपीठावरती पिंपळाशी एवन जोडी PM त्याच्या सोबतीनं आपण बंडाला पाहतोय. ओपनर तुम्हाला बॅट लाइटचा इम्पॅक्ट पडेल ना आमचा स्पोर्ट्स ओपनिंग पर भेजनी आपको. तर मॅच सुरू होईल, आपण ऐकूया मोहन भोईर यांनी त्यांच्या सोबतीनं कॉम्बॉक्स मध्ये सिद्दीकजी भाव यांचा आवाज समालोचन कक्षात. देखिए ओपनर भेजना है, बैड लाइट की अपील स्वीकार नहीं की जाएंगी.
जॉय कुमार आपको तुरंत ही फील्ड सजाना है। हालांकि जॉय कुमार के पास अच्छे अनुभवी क्रिकेटर हैं, आपको फील्ड सजाना है प्लीज। जॉय कुमार, आखिरी ओवर में 26 रन आए और लक्ष्य है 49 रनों का। 49 नीडिंग टू विक्ट्री हमजा स्पोर्ट्स के लिए। जमा ओपन करने के लिए आ रहे हैं, साथ में असरार। आपको पता चाहिए कि सूरज डूबने चला है, इस वक्त क्लाइमेट बहुत अच्छा है, ठंडी हवा के झोंके मैदान पे गुजरते हुए, और इस तरह के क्लाइमेट में मोहन रन बनाना इतना आसान नहीं होता है। बूम बूम सुभाष ठाकरे ने ताबड़तोड़ बल्लेबाजी की, 6 गेंदों में 19 रन बनाए, 3 फलकबोस सिक्सर लगाए। ओमकार शेट्टे हमसे विदा लेते हुए। मोहन भैर, आपको कमेंट्री से जुड़ जाना है। यस, खेल की शुरुआत होती हुई असरार अंसारी और जमा, ये दोनों ओपनर्स। रोशनी अब धीरे धीरे कम हो रही है। पहले 3 ओवर में बहुत ही नाजुक स्थिति थी। खेल की शुरुआत करना है। अमोल पाटिल, आपको भी ये इंस्ट्रक्शन है। करेश मात्रे, सुभाष ठाकरे स्पेशली। रितेश धुमाल, देखिए ग्रामीण क्रिकेट में सबसे अच्छी गेंद रितेश धुमाल ने की थी बड़ोडी दिनकर से ट्रॉफी में, जब विश्वनाथ यादव को उन्होंने बोल्ड कर दिया था। रितेश धुमाल सामना करेंगे जमा पिंपला सेंट से। लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए, तेज तर्रार गेंद, स्विंग करने की कोशिश बीट वे ऑफ स्टंप के बाहर। रितेश धुमाल, लक्ष्य हमजा के सामने 5 ओवर में 49। हालांकि आस्किंग रन रेट ज्यादा नहीं है, लेकिन इस तरह की कंडीशन में बड़े शॉट भी मुश्किल से निकलते हैं। कट करने की कोशिश, यात्री कुजाल जगह नहीं दी थी, शरीर के करीब कट शॉट खेलना चाहते थे बीटवे जमा। रितेश धुमाल लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए, पटकी भी गेंद, फोर्स किया, एलिवेशन नहीं है। केतन मुकादम पहले कैच पे आए थे, देखा कि गेंद आगे गिर रही है। 2 रन से खाता खुला जमा का, 2 रन से खाता खुला हमजा स्पोर्ट्स का। 2 रन बिना किसी विकेट के। इस मैच की विजेता टीम कल धनेश कुकसे से टकराएंगी और साइंस खारबाओं का मुकाबला रहेगा नीलेश देसले फैम टीम बंटी स्पोर्ट बोरियोली कुकसे से। इस मरतबा गेंद कंधे से लगकर विकेट कीपर के पास, हालांकि अपील हो रही है वहां पर, कंधे को टकराने के बाद गेंद गई थी लेग बाई। 3 पे पहुंचा है स्कोर। असरार अंसारी जो टीम के कैप्टन है और क्लासिकल स्ट्रोक खेलने में काफी विश्वास रखते हैं। रोशनी धीरे धीरे कम होती हुई
स्टीयर करने की कोशिश, उछाल को भाप नहीं पाए, कौन नहीं कर पाए, गेंद विकेट कीपर के पास। नितेश धुमाल पिंपला सेंट से मुड़ते हुए सामना करेंगे बैट्समैन असरार अंसारी। इस मरतबा मिस्क्यू पुल शॉट है, शॉट मिड विकेट पे खिलाड़ी आउट हो गया असरार, 0 पे। देखिए मोहन भुईर, इस तरह जब कंडीशन हो जाती है, ठंडी हवा बह रही है, सूरज डूब चुका है, तो गेंदे कहीं ना कहीं रुक कर आती है और बड़े स्ट्रोक लगाना बहुत मुश्किल होता है। ज्यादातर गेंदे स्किड भी होती है। बरोबर सिद्दीक सर, वातावरणात थोडंसं क्लायमेट आपण कोणी पाहिलं आणि कुठंतरी स्पीड चेंडूचं कमी झालं. देखिए मोहल्ला कमेटी मीटिंग नहीं करना है जय कुमार, देखना है कि आज की शाम राजा मानुस, करसन फ्लोरे और जय कुमार के नाम या असरार अंसारी और हमजा स्पोर्ट्स के नाम। गेंदबाजी में धनराज पहले मैच के मैन ऑफ द मैच, फास्ट एंड फ्यूरियस गेंदबाज हैं। सामना करेंगे नए बैट्समैन आमिर, आमिर अंसारी। नॉन स्ट्राइक पर है जमा, अंपायर वार्न कर रहे हैं, फर्स्ट ऑफिशियल वार्निंग समय के लिए। धनराज आमिर के लिए, राइट आर्म ओवर द विकेट जा रहे हैं। फुल टॉस गेंद क्रीज में पीछे चले गए, गैप में खेल दिया, मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रन। मारती है चौके की मदद से स्कोर 7 पे पहुंचा है। चौके से खाता खुलते हुए आमिर अंसारी गेंदबाजी के लिए तैयार होते हुए धनराज। आमिर में एक काबिलियत है तेज रन बनाने की, पटकी भी गेंद बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया है, खाली क्षेत्र, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, कंट्रोल शॉट, 4 रन। लॉस ऑफ 1 विकेट, 2 चौके लगे हैं 2 गेंदों पर धनराज के। मैच को वापस खींचने की कोशिश, आस्किंग रन रेट जो था वो लगभग 10 के करीब था जब खेल की शुरुआत हुई थी। धनराज पटकी भी गेंद, चाबुक है, फुल पावरफुल, वंडरफुल, 6 रन। सत्रह पे पहुंचा स्कोर। आमिर ताबड़तोड़ जबड़ा तोड़ बल्लेबाजी कर रहे हैं, 3 गेंदों में 14 पे खेल रहे। अब कहीं ना कहीं करेश मात्रे का सर चकराता हुआ। धनराज पिछले मैच में बहुत जबरदस्त गेंदबाजी की थी, अटैक उन्हीं पे किया है आमिर ने, निकल के मारने की कोशिश, कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा, डॉट गेंद। लेकिन अब मैच में वापसी करती हुई हमजा स्पोर्ट 17 रन 1 विकेट। इसके बाद 3 ओवर का और खेल है। धनराज अच्छी गेंद, यॉक कराने की कोशिश, छोटी बैकलिप का इस्तेमाल, टर्न कर दिया, गेंद धीरे धीरे सरक रही है और बाउंड्री लाइन पार कर गई, 4 रन।
और इस वक्त 21 रन है और 1 विकेट गिरा है। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं आमिर, 5 गेंदों पर 18 रन। इस तरह की कंडीशन में इतना आसान भी नहीं रहता है बल्लेबाजी। धनराज इस मरतबा स्लाइस, लेकिन फिर क्या छूटा। अब लग रहा है कि आमिर माथे पे लक लगा के खेल रहे हैं, लेकिन ये दोनों कैच महंगे पड़ सकते हैं क्योंकि धनराज ने काफी रन दे डाले हैं। 2 ओवर की समाप्ति, रन बने 22, 3 ओवर बचे, रन चाहिए यहां से 27। एक बात है कि 9 विकेट हाथ में मुनाफ शेख का बल्लेबाजी को आना बाकी है, तो खतरे की घंटी बजती हुई जॉय कुमार के लिए। देखना है कि तीसरे ओवर के लिए किसको बुलाया जाता है। अंपायर समय के लिए वार्न कर रहे हैं, लेकिन जब पानी पिया जा रहा है अब तुरंत ही फील्ड आ जाना है। क्रिकेट में पानी भी एक बहाना होता है। दरअसल पानी बहाना होता है, बल्लेबाजों को समझाना होता है क्या करना है आपको, क्योंकि असरार अंसारी एक ऐसे कैप्टन है कि उनका दिमाग हमेशा चलते रहता है। गेंदबाजी के लिए बुलाया गया है। अब रितेश को कंटिन्यू रखा गया है क्योंकि धनराज महंगे साबित हुए। ये ओवर मैच का बहुत ही अहमियत का हामिल ओवर है। रितेश, आपको खेल की शुरुआत करना है। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स। इस मरतबा बैठक मारने की कोशिश बल्ले पे पूरी तरह नहीं आई। गेंद डीप स्क्वायर लेग पे पहुंची, 1 रन। स्कोर आगे सरकता हुआ 23 रनों पे पहुंचा है, 23। आज काफी ठंडी हवाएं बह रही है। अनुमान है कि देर रात कड़क सर्दी पड़ेगी। भारतीय समय के अनुसार 5:58 और कुछ देर के बाद स्ट्रीट लाइट भी जल जाएंगी पिंपलास की। जमा को टैप किया हवा में, आउट। डिपिश गली में जमा। अकील को भेजा है ऊपर बल्लेबाजी को। मुनाफ अभी भी नहीं आए हैं और स्कोर है इस वक्त 23 रन। यहां से और कितने रन चाहिए? 26 रन चाहिए, जबकि गेंदे बची है कुल मिलाकर 14, 16 गेंदे। नए बैट्समैन छोटे कद के अकील स्वीप बहुत अच्छा लगाते हैं। रितेश कट करने की कोशिश, अतिरिक्त उछाल, अतिरिक्त रफ्तार का कहर बर्पा करते हुए गेंद बल्ले के करीब से अकील के इरादे और बल्ले दोनों को चीरती हुई पहुंची विकेट कीपर के पास। 15 गेंदे 26 रन। मुकाबला कट टू कट चलता हुआ। इस मरतबा मिस की हुक है, नो बॉल है और 2 रन आए। 1+1 ओवर स्टैपिंग कर दिया वहां पर। इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रनों पे पहुंचा है। 25 फ्री हिट है। अंपायर का इशारा फ्री हिट, और ये मौका आमिर तो गंवाना नहीं चाहेंगे क्योंकि उनको पता है कि कट टू कट मैच में ऐसा मौका फिर कहां मिलेगा। ऐसा मौका फिर कहां मिलेगा और मोहन भोई जैसा कमेंटेटर फिर कहां मिलेगा। स्विंग और गेंद 6 रन के लिए मिड विकेट के ऊपर।
बेहतरीन शॉट। जीता कोई हारा, बड़ा मजा आ रहा है। 31 रन में यहां से 18 रन और चाहिए, जबकि गेंदे बची है 14। धीरे धीरे जॉय कुमार के लिए कठिनाइयां बनाते हुए आमिर, क्या बल्लेबाजी कर रहे हैं। इस तरह की कंडीशन में इतना आसान स्ट्रोक लगाना नहीं रहता है। अच्छी गेंद, यॉर्कर लेन की गेंद, सीधे प्लेट से गेंद को पुश करते हुए ऑफसाइड में 1 रन। स्कोर 32। इस ओवर की आखिरी गेंद है। जॉय कुमार की जो बल्लेबाजी रही, सुभाष ठाकरे को निकाल दे तो काफी फ्लॉप रही। उल्टास गेंद स्लाइस किया है बहुत ही खूबसूरती के साथ, बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन। इस रन में अब 12 गेंदे और जीतने के लिए जो रन चाहिए वो है 13। मोहन भैर, क्या लगता है मैच अभी भी बन सकता है? निश्चित यामध्ये आपण पाहतो परिपूर्ण पलटवार कमबॅक करताना हमजा 11 संघाने परिपूर्ण कमबॅक केले, पलटवार केलेले, येणारे चेंडू 12 असतील विजयासाठी फक्त आणि फक्त 13 धावांची आवश्यकता आहे। पहिल्या 2 षटकारांनी सिद्धिक सर आपण जर विचार केला तर परिपूर्ण बॅकफुट आपण संघ पाहिला, मात्र तिसऱ्या षटकारामधून धावांचा चांगला आगास आपण पाहिलं आणि याच अनुषंगाने आता मात्र एक चांगला कमबॅक करताना संघ विजय दिशेने वाटचाल करतो। आणि येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 13 धावांची आवश्यकता है। देखिए आमिर जिस तरह बल्लेबाजी कर रहे, लग नहीं रहा है कि मुकाबला वो छोड़ेंगे। आमिरच्या बॅटमधून काय लाजवाब फलंदाजी आपण पाहिली वन बॅनर में। करेश मात्रे, प्लीज आपको गेंदबाजी की शुरुआत करना है प्लीज। स्ट्रीट लाइट अब जल चुकी है पिंपलास की, क्योंकि सूरज गुरूब हो चुका है, लेकिन क्रिकेट है कि थमने का नाम नहीं ले रहा है। क्रिकेट की गर्मा गर्मी आप देख रहे हैं पिंपलास के ग्राउंड पे। करेश मात्रे, उल्टास गेंद बल्ले पे पूरी तरह नहीं आई, मोड़ दिया डीप स्क्वायर लेग पर 1 रन। 11 गेंदे 12 रन। ऐसे में अगर सुपर ओवर हुआ तो फिर क्या होगा? BC4 फॉर्मेट है और इसमें अगर मैच टाई हुआ तो सुपर ओवर। करेश मात्रे, अकील को स्विंग एंड मिस। अब थोड़ा प्रॉब्लम बल्लेबाजों को भी आ रहा है, फील्डर को भी आ रहा है, क्योंकि रोशनी थोड़ी कम हो चुकी है और 10 गेंदे और 12 रन है। 10-12 का इक्वेशन, राइट आर्म राउंड दी स्टंप्स। इस मर्तबा स्लॉक स्वीप, गेंद मैदान के बाहर 6 रन। छोटा पॉकेट बड़ा धमाका। अंसारी के चेहरे पे मुस्कुराहट। पहला कप खेलते हुए अगर सिटी फॉर्मेट की हम बात करें, जिस तरह सिटी के जो रिकॉर्ड्स हैं विनिंग रनिंग का, तो हम कह सकते हैं कि सेमीफाइनल में पहुंच रही। सिटी क्रिकेट के जो रिकॉर्ड्स हैं उसके मुताबिक सेमीफाइनल में पहुंचने की तैयारी कर रही है। हमजा कितने 9 गेंदों में 6 रन। खरबूजे को देख के तरबूजे ने भी रंग बदल दिया। हालांकि मुनाफ शेख का आना बाकी था, लेकिन कप्तानी गजब की कर रहे हैं असरार अंसारी। गति परिवर्तन, हुक किया, गेंद फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन।
रन दूर है आज की शाम हमजा 11 और असरार अंसारी के नाम से। प्लेन मिस, अच्छी गेंद आगे रखा था। रोशनी अब बहुत कम होती हुई। हालांकि ये वो स्थिति रहती है जब फ्लड लाइट ऑन की जाती है, अंधेरे में मारने की कोशिश। ये शॉट तो जरूर ऐसा था मानो अंधेरे में तीर चला दिया गया। ओवर समाप्त होते हुए 4 मुकाबले में थोड़ा सा जान बाकी है। 6 गेंदे 2 रन। महेश ठाकरे गेंदबाजी के लिए सामना करेंगे आमिर अंसारी। कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं आमिर? 28 रन। बहुत ही ठंडी हवा के झोंके मैदान पे चलते हुए सूरज डूब चुका है। 6 गेंदे 2 रन। सिटी फॉर्मेट से देखते हैं तो फिर सेमी में इंटर हो रही है। इस मर्तबा टर्न कर दिया और इसके साथ ही आज की शाम गेंद बाउंड्री के बाहर असरार अंसारी हमजा स्पोर्ट्स के नाम। कॉन्ग्रेचुलेशन असरार एंड ऑल टीम, मुनाफ शेख एंड ऑल टीम।